इन्व्हेस्टिगेशन आमच्या लेवलवर करत असताना कागदपत्र बऱ्यापैकी सोशल मीडिया आणि तुमच्या माध्यमातून मी लोकांसमोर आणले म्हणून माझी चर्चा आहे. ठीक आहे, माझी चर्चा नाही, हे सामान्य लोकांची इच्छा आहे की दादांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून हे वातावरण त्या ठिकाणी कुठेतरी आता या लेवलला आलंय की त्याची दखल हे केंद्र सरकारला सुद्धा आता घ्यावी लागते. विषय एवढाच आहे की साहेबांच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला सांगतो की एखादा व्यक्ती योग्य पद्धतीने लढत असेल तर पवार साहेबांचा पाठिंबा असतो आणि पवार साहेब बोलूनच दाखवतात असं नसतं. दिल्लीला आमची प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा दादा पवार साहेबांच्याच बंगल्यावर त्या ठिकाणी झाली होती आणि आता येणाऱ्या पार्लमेंटमध्ये 9 तारखेला सुप्रियाताई, डॉक्टर कोले व आमचे सर्व खासदार, इतर पक्षाचे सुद्धा खासदार, ज्याच्यामध्ये काँग्रेस असेल, एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा खासदार हा मुद्दा मांडतील असं आम्हाला वाटतं. कारण का आम्हाला विरोध हा भाजपच्या नेत्यांचा त्या ठिकाणी होतो या प्रेस कॉन्फरन्सला. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या लोकांचा, नेत्यांचा आम्हाला तिथं विरोध नाही. म्हणजे अजितदादांना न्याय मिळावं हे एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा इच्छा त्या ठिकाणी दिसते. तुम्ही नावं का सांगत नाही? जर प्रेशर होतंय तर तुम्ही नावं का सांगत नाही? नेमका प्रेशर कोणाचा आहे? आता FIRच्या बाबतीत ते काय करतात ते आपण सर्वजण बघू. जर याच्यातून कुठंच काही जात नाही, आम्हाला फक्त इच्छा एवढी आहे, राजकारण आलं नाही म्हणून आम्ही कोणाचं नाव घेत नाही. जर वेळ आली, न्याय मिळतच नाही दादांना, मग नंतर आम्ही नाव घ्यायला सुरुवात. दादा तुम्ही आज या ठिकाणी